लाईव्ह 24 तास। वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने आज एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला। पावसाळी वारीचा विचार करून तब्बल 7,000 वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ स्वतः वारकऱ्यांमध्ये मिसळून दिंडीत सहभागी झाले। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 7,000 वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले। पावसातही वारी अखंड सुरू राहावी आणि वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। रेनकोट स्वीकारताना वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले। त्यानंतर भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या दिंडीत मंत्री हसन मुश्रीफ गळ्यात वीणा आणि हातात टाळ घेऊन सहभागी झाले। वारकऱ्यांसोबत त्यांनीही विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीचा आनंद घेतला। टाळ मृदुंगाच्या निनादात विठोबा रखुमाईच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भक्तिमय वातावरणात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाला वारकरी भाविक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वारकरी सेवेसाठी आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले। लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान भातुकडे। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी। निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।